नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 28 डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि ही नवरात्री 3 जानेवारीपर्यंत असणार आहे. तर बघा, आपण फक्त शारदीय नवरात्री ही साजरी करत असतो, पण शाकंभरी नवरात्री हे देखील अत्यंत महत्त्वाची नवरात्री ही मानली जाते. तर या नवरात्रीमध्ये देखील आपल्याला शारदीय नवरात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे सेवा करतो, पूजा करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रीमध्ये देखील सेवा आणि पूजा ही करायची असते. त्या नवरात्रीप्रमाणेच ही नवरात्री देखील महत्त्वाची आहे. तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही तुम्ही सेवा करू शकता, अखंड दिवा देखील लावू शकता आणि नाही अखंड दिवा लावला तरी देखील तुम्ही सेवा करू शकता, मंत्रजाप हे करू शकता. आणि ही देखील नवरात्री, शाकंभरी नवरात्री देखील 8 दिवसांची आहे. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला पौर्णिमेपर्यंत, शाकंभरी पौर्णिमेपर्यंत या एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. यासोबतच कुलदेवीची ओटी भरायची आहे, हवन देखील आपल्याला करायचं आहे आणि दुर्गा सप्तशती पाठ देखील करायचा आहे. आणि हे देखील आपल्याला जमलं नाही तर आपल्याला ही एक गोष्ट या नवरात्रीमध्ये आपल्याला करायची आहे. तर ती कोणती, कोणत्या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही एकतरी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण हे करू शकता किंवा तुम्ही फक्त नवार्णव मंत्राचा देखील जप केला तरीही चालेल. तर रोज एक माळ तुम्ही करू शकता. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरीही तुम्ही नवार्णव मंत्राचं मंत्रजाप हे करू शकता. त्यासोबतच या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. त्यासोबतच शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जा आणि नसेल शक्य तर तुमच्या जवळपास जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन ओटी भरू शकता किंवा घरात भरली देवीची ओटी तरीही चालेल. आणि मग तुम्ही जेव्हा मूळ पीठावर जाल, एका वर्षभरामध्ये जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर तेव्हा ती ओटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जावी. नाहीतर जवळपास तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन ती ओटी ठेवू शकता. किंवा हे देखील शक्य झालं नाही तर जे काही साहित्य आहे तर त्यामध्ये तुम्ही जर शृंगाराचं साहित्य ठेवलं असेल तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता. तसेच जी साडी चोळी आहे तर ती देखील तुम्ही स्वतः वापरू शकता. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. पण आवर्जून आपल्याला या नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे. ज्यांना शारदीय नवरात्रीमध्ये कोणतीही सेवा करणं शक्य झालं नाही काही अडचणींमुळे, तर त्यांनी या नवरात्रीमध्ये, शाकंभरी नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा केली तरीही चालेल. त्यासोबतच या 8 दिवसामध्ये आपल्याला हवन देखील घरामध्ये करायचं आहे. तर ही देखील सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. या 8 दिवसामध्ये तुम्ही रोज 2-2 किंवा 3 अध्यायही पठण करू शकता किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या 8 दिवसामध्ये जितके पारायण करता येतील तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे तितके तुम्ही करू शकता. किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करू शकता 11 वेळा. तर ही देखील सेवा खूप सुंदर सेवा आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचे तुम्ही 11 वेळा रोज पठण केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायणाचे फळ मिळत असते. जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता. आणि काहीच नाही जमलं तर तुम्ही रोज एक तरी माळ नवार्णव मंत्राचं पठण करू शकता. तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तरीही तुम्ही नवार्णव मंत्राचं पाठ हे करू शकता. तसेच जर सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका, पण तुम्ही श्रवण करू शकता. आपल्याकडनं रोज आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही, पण अशा काही शुभतिथी असतात. नवरात्रीमध्ये तुम्ही या सेवा आवर्जून कराव्या, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चालू असतील तर त्या सांसारिक अडचणी ज्या काही असतील तर त्या दूर होतील. तसेच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन तिचा मान सन्मान देखील करायला हवा. त्यासोबतच या नवरात्रीमध्ये या शाकंभरी नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी कुंकुमार्चन देखील करावे. तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो, मूर्ती असेल किंवा टाक असेल कुलदेवीचा तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे. तर आवर्जून तुम्ही या शाकंभरी नवरात्रीमध्ये देखील सेवा करू शकता. आणि अगदी काहीच जमलं नाही तर तुम्ही मंत्रजाप देखील करू शकता. नवार्णव मंत्राचं तुम्ही रोज एक माळ पठण करू शकता. अतिशय सुंदर अशी ही देखील सेवा आहे. तर या सेवेमुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील.